आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 16 निवडणुका आहेत, तर नागपूर या ठिकाणी एका ठिकाणी पोटनिवडणुका आहेत. अशा 17 निवडणुकींना आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा लोकशाही विरोधी आणि जो घोडेबाजार मांडला आहे त्याचा निषेध देखील या निमित्ताने करत असताना सुदृढ लोकशाहीसाठी आणि निवडून येण्याच्या ज्या फार मोठ्या संभावना आहे, कारण सत्ता ही केंद्रित झालेली आहे आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार ही सुरू झालेली असल्यामुळे त्यांच्यातील धुसफूस अर्थातच ही आमच्या पथ्यावर पडणार आहे. त्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगानं प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे. तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगानं 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल. कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. सामंजस्य, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. दुर्दैवाने भाव खुलले, भाव उघडले, भाव ठरले अशा प्रकारचे शब्दप्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचं पाप या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरपालिका महानगरपालिकेमध्ये पैसा फेक तमाशा देख हे वगनाट्य संपन्न करत असताना जे तमाशा मांडला होता त्यातून आता हा दुसरं याच्यातील हा अंक आहे. त्यामुळे 5 लाख ॲडव्हान्स घे, मतदान झाल्यानंतर 5 लाख देतो असं म्हणून मोबाईल जप्त करून नगरसेवकांना उचलण्याचं काम या महायुती सरकारने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुरू केलेलं आहे. त्यांचा स्वतःवर विश्वास नाही, लोकशाहीवर विश्वास नाही म्हणून हा घोडेबाजार मांडलेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे अपक्ष आणि स्वतःच्याही पक्षातल्या लोकांना 5-5 लाख रुपये घेऊन त्यांनी उचललं आहे. आम्ही सर्वच जागा लढणार आहोत आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी गनिमी कवाई आमचा होणार आहे, काही ठिकाणी मुसद्देगिरीचा आम्ही वापर करू. 1 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल. काही छोटे पक्ष सुद्धा आहेत, एमआयएम सारखे पक्ष आहेत, ते सुद्धा तुमच्यासोबत घेणार आहात का? इंडिया अलायन्सचे जे पक्ष आहेत त्या पक्षांसोबतच आम्ही चर्चा करणार आहोत आणि काही मित्रपक्षांकडूनही तशा प्रकारचे प्रस्ताव आहे का याची देखील चाचपणी आम्ही केलेली आहे. नाही, हां, SIRची प्रक्रिया जी आहे ती नेमकी ज्या दरम्यान दिंडी निघणार आहेत, ज्या दरम्यान या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर महाराष्ट्र धर्माचा जागर करणारा नागरिक हा पालखीत जेव्हा जात असतात, पंढरपूरला जेव्हा जात असतात, त्याच आषाढ महिन्याच्या निमित्तानं संपन्न होणाऱ्या पालखी महोत्सवाच्या दरम्यानच SIRची प्रक्रिया ठेवलेली आहे. हे सरकारला माहीत नव्हतं का की या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा लोकोत्सव असतो. लोक पांडुरंगाच्या दर्शनाकरता वारीत जातात आणि तोच काळखंड हा SRI करता निवडला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की वारकरी मंडळींना त्या मतदार यादीतून त्यांना वगळायचं आहे. भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरता हा भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून घातलेला घाट आहे आणि हा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. काल 3 तास रस्ता जाम केला महाविकास आघाडीने. त्यात शशिकांत शिंदे साहेब, दानवे साहेब हे आम्ही सर्वजण होतो, रोहित दादाही त्या ठिकाणी होते, मित्रपक्ष होते. आम्ही रस्ता जाम केला, लोक काल रस्त्यावर होतो आणि आज परिणामी या सरकारमधील अर्थमंत्रिमंडळ जे आहे हे दिल्लीला त्यांना जावं लागलं. ही विरोधी पक्षाची आणि जनतेची आणि शेतकऱ्यांची ताकद काल दाखवली करिता कालचा आमचा जो चमत्कार होता. म्हणून आजचा दिल्लीश्वरांना नमस्कार घालण्याकरता मंत्रिमंडळ दिल्लीला ठाण मांडून बसलं आहे. ते बसलेलं जरी या भूमिकेतून गेलेलं असलं तरी हात हलवत वापस येऊ नका हा आमचा सज्जड दम त्यांना आहे.
ती गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. सत्ता पिपासू लोक आहेत, त्यांचा हा सत्तेसाठी हापापलेल्या लोकांचा हा सर्व डावपेचाचा खेळ आहे. सर कांद्याच्या आंदोलनामध्ये आपण मोदी आणि फडणवीसवर टीका केली त्यासंदर्भात चंद्रकांत बावनकुळे म्हटलेलं तुम्हाला राज्यात फिरू देणार नाही काय बोलतो? त्यांच्या जिल्ह्यात लवकरच मी जाईल. मी कुठलाही चुकीचा शब्द हा वापरलेला नाही. जो दलिंदर जो आहे हा कॅरेक्टर दर्शवणारा, लक्षण दर्शवणारा शब्द आहे. दरिद्री हा संस्कृत शब्दाचा बोली भाषेमध्ये रुळल्यानंतर दलिंदर हा त्याचा वाक्योपयोग आहे. मोदी आल्यापासून शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. आणि अशा परिस्थितीवर संदर्भामध्ये मी काल त्यांचा तो उल्लेख केला. संस्कृतमधला मूळ शब्द हा जर भारतीय जनता पक्षाला खटकला असेल तर नरेंद्र मोदी हे पनोती आहेत हा जरा समजेल अशा भाषेत मी शब्दप्रयोग पुन्हा एकदा या ठिकाणी करतो. खरं तर महाविकास आघाडीमधून तुम्ही आज बैठक घेतली, परंतु महाविकास आघाडीमधलेच एक एक नेते मंडळी सध्या सत्तेत जाताना पाहायला मिळतात. प्राजक्त तनपुरे हे देखील आता सत्तेच्या वाटेवर आहेत. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आहेत. काय प्रतिक्रिया आहे तुमची त्यासाठी? असं आहे की निवडणुकीच्या माध्यमातून काही लोक जात आहेत, ही पण बातमी आम्हाला कळलेली आहे. अजूनपर्यंत पक्षाकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपलं राजीनामा किंवा कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त केलेलं नाही. परंतु मला वाटतं की मागच्या निवडणुकीच्या वेळेला काही चौकशा त्यांच्या मागे लावलेल्या होत्या. त्याच्या संदर्भामध्ये दबावाचं तंत्र वापरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. त्या तंत्र वापरल्यानंतर किंवा विधान परिषदेच्या माध्यमातून मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीला त्यांना काही आश्वासन दिलं असेल तर मला वाटतं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल असं समजतं आहे. माझ्याशी चर्चा जेव्हा होईल तेव्हा मी त्याच्यावर प्रत्यक्ष स्टेटमेंट देईन, त्याच्यावर प्रत्यक्ष मग मी बोलीन. दुसरी गोष्ट आहे की काल आम्ही जो निवडणुकीच्या संदर्भातला आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही संभाव्य 17 जागेच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे. 29 तारखेला परत आमची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये अंतिम नामं होतील. भाजपच्या असलेल्या सर्व गोष्टी बघता आणि त्यांच्या महायुतीची संख्या बघता त्यांना संघर्ष करून उभं करून निवडणुकीला आम्ही समोर जायचं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. 1, 2, 3 ठिकाणी फक्त तिन्ही पक्षामध्ये उमेदवाराच्या बाबतीमधली मागणी आहे. तरीसुद्धा 29 तारखेला सविस्तरपणे चर्चा होऊन त्यामध्ये एकमताने उमेदवार आम्ही देऊ अशा प्रकारची आज चर्चा झालेली आहे. ठीक नहीं ये आज महाविकास आघाड़ी की सभा आने वाले विधान परिषद के चुनाव को लेकर संपन्न हुई, जिसमें मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रियाताई सुळे जी वहाँ पर मौजूद थे. एनसीपी शरद पवार गुट के शशिकांत जी शिंदे अर्थात वो भी उपस्थित थे और शिवसेना के जानिब से दानवे जी विधान परिषद के सदस्य भूतपूर्व विरोधी पक्ष नेता, अनिल परब जी विधायक और यहाँ पर नार्वेकर जी, इनके साथ बड़ी घुल मिलकर और अच्छे माहौल में हमारी चर्चा संपन्न हुई. महाविकास आघाड़ी के जानिब से और उसी रिश्ते से हम ये चुनाव लड़ने जा रहे हैं. हमारी आज जो प्राइमरी डिस्कशन है, प्राथमिक चर्चा यहाँ संपन्न हुई. 2 दिन के भीतर हम अंतिम फैसला लेंगे. सर आपने एकदम सरल भाषा में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में कहा कि लोगों को समझ में आएगा. नहीं, मैंने उनको लेकर कोई गाली गलौज की नहीं. उनको क्यों गाली लगती मुझे पता नहीं, मगर मैंने उनको जो दलिंदर नाम का शब्द जो बताया वो वास्तव में संस्कृत से दारिद्र्य जो शब्द है उससे बोली भाषा में उसका प्रयोग किया जाता है. संस्कृत शब्द इस्तेमाल करने का कारण ये था कि वो एक तरह से वो जब से बने हैं तब से किसानों की हालत, युवाओं की हालत, कुल मिलाकर देश की हालत दिन ब दिन जो है वो बहुत निपत्तर होते जा रही है. कृषि मूल्य, कृषि जो कृषि उपज जो है उसको दाम नहीं, रोज़गार नहीं, महिलाओं पर के अत्याचार बढ़े हैं, पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, डीजल जो है वो गायब है, गैस सिलेंडर जो है वो भी नहीं मिल रहा है, और तमाम जो सारे जो मुद्दे हैं उसके चलते हुए वो बैड लक के तौर पर उस शब्द का मैंने इस्तेमाल किया. और नरेंद्र मोदी वास्तव में एक बैड लक के तौर पर भारत के पंतप्रधान बनने के बाद उनका कार्यकाल रहा है. मेरा संस्कृत शब्द उनके समझ में यदि नहीं आया तो नरेंद्र मोदी ये भारत को लगी हुई ये पनौती है
इसका मैं पुनरुच्चार करता हूँ. जे काही काल तुम्ही बोललात त्याबद्दल कारण शशिकांत शिंदे पण बोलले की ही असहमत आहे त्याचा काय और सर कल भारत में बकरी ईद मनाई जाएगी, हम देख रहे हैं कि इस साल काफी ज्यादा पॉलिटिसाइज किया जा रहा है, घरों घरों से बकरियां निकाली जा रही है, बीजेपी के वर्कर पिग या फिर सुअर लेके उन देखो ये अभी डीजल नहीं है, पेट्रोल पंप पे लंबी कतार लगी है. पेट्रोल के और सारे पेट्रोल उत्पादन के जो दाम है वो बढ़े हुए हैं. उसके साथ साथ देश की बेरोजगारी को लेकर तमाम किसानों की समस्या अभी अपने उरूज पे है. और ऐसे इसमें मूल मुद्दे जो है देश के, उससे ध्यान भटकाने के लिए भारतीय जनता पार्टी ये घिनौना पोलराइजेशन की काम और कोशिश कर रही है. सीबीएसई के पेपर के बारे में भी सवाल पूछे जा रहे हैं। कोई कमी नहीं है पेट्रोल डीजल की, ऐसा सीएम फडणवीस कह रहे हैं, जमाखोरी की जा रही है। झूठ बोलने की भी हद होती है. तो पेट्रोल पंप में जो लोग कतार लगा के खड़े हैं, लंबी लाइन जो लगी है, ये क्या नाटक है या लोग धूप में शौक से वहाँ धूप में जा रहे हैं? तो बताते समय जो एक व्यक्ति एक बहुत बड़े पद पे, उन्हें जिम्मेदारी के साथ बोलना चाहिए. और वो जिम्मेदारी के साथ उनका ना तो बर्ताव है, ना करनी है, ना कथनी है. और ऐसे इसमें हम जो टिप्पणी करते हैं वस्तु धरातल की जो जानकारी उसको लेकर, तो उस पर इतना ऐतराज करने की उनको कोई आवश्यकता नहीं. तो मराठी प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की विधान परिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत, पण विदर्भातले तुमचे नगरसेवक सगळेच नगरसेवक पिकनिकला आहेत. नाही, सर्वच नगरसेवक गेलेले नाही. घोडेबाजार सुरू झालेला आहे. वडेट्टीवारांच्या विरोधात रोष आहे त्यांचा. नाही, ते आपली माहिती तपासून बघा. असं कुठलंही नाही. पिकनिकला आहेत, त्याचं काय करणार ते मी आधी प्रश्नाचं उत्तर दिलंय. सर, नितेश राणे म्हणतात की राहुल गांधी हे पाकिस्तानी एजंट आहेत आणि पाकिस्तान जे बोलतात तेच भाषा राहुल गांधी बोलत असतात. पाकिस्तानला खुश करण्याचं काम राहुल गांधी करतात आणि तिकडून जी स्क्रिप्ट येते ते राहुल गांधी बोलतात. मध्यंतरी ते कुठे गायब होते माहीत नाही. त्यांनी थोडं स्टूल बुल घेऊन त्याच्यावर उभं राहून बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे. मात्र एवढं सगळं बोलण्याच्या ऐवजी काय जी भाषणे सगळं करून तोंडाच्या वाफा गमवापेक्षा जो भारताला स्वयंनिर्भर करण्याकरता जो अजेंडा आहे मोदीजींना चालवल्याचा त्यांनी आग्रह धरावा. क्रूड ऑइल जे आहे हे कोणत्याच विदेशातून, कोणत्याच इस्लामिक देशातून आणि ख्रिश्चन देशातून येणार नाही. याची काय व्यवस्था प्रबंध करता येईल असं नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदींकडे त्यांनी तशा प्रकारचा आग्रह धरावा. जे वैद्यकीय क्षेत्रातले जे संशोधन आहेत जे भारतीय नाहीत त्याचे उपचार त्यांनी नाकारावे. असं जर त्यांनी केलं तर जास्ती चांगलं होईल. ज्येष्ठ मंत्री ते म्हणतात की खरं तर 2029च्या निवडणुकीमध्ये भाजप आपल्यासोबत काय करेल हे माहित नाही, त्यामुळे स्वबळाची निवडणूक 2029ची लढावी अशा पद्धतीचा नारा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये दिलेला असल्याचं पाहिजे. खुलय हे भारतीय जनता पक्ष हा चेटकीन आहे. हा विरोधी पक्षातले लोक वारंवार खातोय हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत जो मित्रपक्ष राहील त्याचा केसाने गळा कापणे ही त्यांची शैली राहिलेली आहे. त्यांनी साक्षात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना त्यांनी त्यांच्यासोबत कशा पद्धतीचं त्यांच्या पक्षासोबत काय केलं हे आपल्यासोबत आहे. शरद पवार साहेबांसारख्या लोकनेत्यांच्या संदर्भात हे आपल्या वस्तुस्थिती आपल्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या जवळच्यांना पहिले ते खातात आणि भारतीय जनता पक्ष अशी चटकी नाही म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. थँक्यू. देखो नीट एग्ज़ाम जो है वो नीट एग्ज़ाम का जो पेपर लीक हुआ है वो पहली बार नहीं हुआ है. इसके पहले 70 बार हो चुका है, 71वीं बार इस बार हुआ है. और नीट की एग्ज़ाम को लेकर जो मंत्री है उन्होंने तात्काल स्वरूप में इस्तीफा देना चाहिए, ये हमारी मांग है. मगर एप्स्टीन फाइल जैसे घिनौने कांड में जो पुरी नाम के मंत्री उनका इस्तीफा न होना और इन मंत्रियों का भी न होना, एक जैसे इन्हें बेशरमता की ये कहीं ना कहीं एक हद हो चुकी है, इतना भी हम कहना चाहते हैं. और केवल नीट का ही नहीं तो हर एग्ज़ाम जो है उसके पेपर फोड़कर एक भ्रष्टाचार करने का एक सिलसिला उन्होंने शुरू किया है. जो सरकार वोट चोरी के माध्यम से सत्ता में आती है वो इस प्रकार से सभी चोरियों को बढ़ावा देती है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.